कमिटीचा सदस्य मारुती रामचंद्र पाटील आजच्या कार्यक्रमाचा उद्देश सांगायचं म्हटल्यानंतर आपण 2026 साली लक्ष्मी जत्रा करण्याचा गावकऱ्यांनी सगळ्यांनी म्हणून निश्चय केलेला आहे। त्या विधिवत कार्यक्रम मी 1 तारीखपासून ते 17 तारीखपर्यंत विधिवत कार्यक्रम करत आहे आणि त्या निमित्तानं आज 11 तारीख उद्या पौर्णिमा असल्या कारणानं आज भंडाऱ्याची उधळण मी सगळे म्हणून गावकऱ्यांच्या वतीनं हे करून करत आहे आणि त्या वतीनं देवीला साकडं घालून देवीला गारानं घालून की गावची सुख शांती समृद्धी व गावाला ऐश्वर्य लाभू देत सगळ्यांना व्यवस्थित कार्यक्रमामध्ये सगळ्यांना यशस्वी व्हावं याकरिता की लक्ष्मी करून ह्या आता उधळण कार्यक्रम करत आहोत। ह्याच्यानं गावकऱ्यांनी सगळ्यांनी उत्कृष्ट आम्हाला तोडून भरभरून साथ दिलेला आहे। असंच हा कायम गावाचा भंडारा होत झालाय। असंच गावचा आपण उद्धार होऊन गावच्या सगळ्या लोकांचा हे सगळ्यांचा उद्धार व्हावं हीच आपली देवाची परिस्थिती आहे। एक महिन्यात गावकऱ्यांमध्ये म्हणून पहिली म्हणजे आपली दसऱ्याला सुरुवात होणार आहे। दसऱ्याला नवपूजामध्ये पहिली पूजामध्ये जे आपण गाराने चढवून पालवा चढायचा रेडा चढायचा हा आपला परत विधिवत करून पुराणांची पूजा करून परत तिथून रथाची सुरुवात करून जे आपण 5 वार पाळून गावच्या पुढे लक्ष्मीच्या जत्रेची कारवाई करून सुरुवात करायची आहे। तर आपल्या गावात आज लोकांचा उत्साह बघितला कंगाळीपिके गावामध्ये उत्साह बघितला तर 42 वर्षानंतर ती जत्रा भरण्यात आली। त्यासाठी लोकांनी अथक परिश्रम घेतले। काही मंडळ असू देत देवस्थी पंच असू देत आपण 6 वर्षापासून याचा प्रयत्न करत असताना अनेक वेळा आम्हाला अनेक अडथळे आले। काही जागेसंदर्भात कोर्टात दावा असताना आम्ही सामंजस्यपणे काही लोकांना मध्यस्थी करून हा जो दावा होतो तो आपापसात मिटवलेला आहे आणि आमच्या लोकांच्या आग्रहास्तव गावच्या आग्रहास्तव आपण ही लक्ष्मीची जत्रा 2026 एप्रिलमध्ये करण्याचं आयोजित केल्यानंतर आज गतीला आपण या लक्ष्मीच्या जे विधिवत कार्य जे करायचं आहे त्या आपण सुरुवात केली आहे देवस्थी पंचांच्या माध्यमातून। तसेच आमचे ग्रामपंचायत सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य तसेच गावातील इतर सर्व मंडळ असू देत किंवा गावकरी ग्रामस्थ असू देत यांच्या सर्वांच्या सहकार्यातून एक न भूतो न भविष्याने अशी आपण जत्रा साजरी करायची आहे। कारण एक आदर्श निर्माण व्हावा अशी माझी वैयक्तिकरित्या गावच्या लोकांना एक विनंती आहे। कारण जत्रा म्हणजे लोक नको त्या मार्गाला जे नको त्या पैसा खर्च करतात समाजाला म्हणजे कुठेतरी घातक आपण तसे न करता आपण विधिवत कसं होईल आणि समाजाच्या हितानं समाज दृष्टिकोनानं आपली जत्रा कसं होईल आपला आदर्श इतर गावची लोक कसे घेतील याची सर्वजण काळजी घेऊया आणि नक्कीच एक आदर्शवत जत्रा करून एक समाजाला एक आदर्श आपण देण्याचा प्रयत्न करूया। आपण सर्वजण माझ्या विनंतीला जेव्हा ग्रामपंचायत सदस्य असू देत इतर कोणी असू देत ज्याने या जत्रेसाठी प्रयत्न केले त्यासाठी मी समस्त गावकऱ्यांच्या वतीने धन्यवाद देतो। एवढंच बोलतो मी धन्यवाद। गेली 40-42 वर्ष झाली यात्रा करून त्याच्यानंतर काही केलेलं नव्हतं। यंदा दैवगतीनं गावच्या वतीनं सगळ्यांच्या मनात येऊन हे 2026 तारीख ठरलेली आहे। त्या वतीने व्यवस्थित पार पडण्याची आमची शक्ती देवो गावकऱ्यांनी असो कोणी असो सर्वांना हातभार लावून या यात्रेला शोभा आणावी एवढीच माझी नम्र विनंती।